गाईसालला त्याच वर्षी एक ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट मध्ये 550 जण मेली. 550तली 450हून जास्ती जण ईशान्य भारतामध्ये ड्युटीवर चाललेले भारतीय जवान होते. एकाच रुळांच्या वर समोरासमोरून आलेल्या 2 फास्ट ट्रेन्स आल्या आणि टक्कर झाली. कशा आल्या? दिल्लीकडून आसाममध्ये जाणारी जी ट्रेन अप ट्रॅकवरनं जायला पाहिजे होती ती डाऊन ट्रॅकवरनं आली. त्याच वेळेला डाऊन ट्रॅकवरनं दुसरी ट्रेन होती. ज्या स्पॉटला गाईसालला ऍक्सिडेंट झाला त्याच्या 3 स्टेशन्स अलीकडे 90 किलोमीटर अंतर ही चुकीची ट्रेन क्रॉस करत आली आहे. तिथे जो एक लाईन्समन होता ज्यांनी फक्त खटका ओढून ट्रॅक बदलायचा होता तो लाईन्समन दारू पिऊन पळून गेलेला होता. त्यामुळे ती ट्रेन अप ट्रॅकवरनच येत डाऊन ट्रॅकवरनच येत राहिली. 3 स्टेशनवर त्यांना ग्रीन सिग्नल मिळाला. तो मिळाल्याने झोपेत दिला का? दारू प्यालेला होता का तो? का ज्यांनी सिग्नल द्यायला पाहिजे तो पळून गेलेला? जा रे तू दाखव रे, कुठली तरी ट्रेन असते तुझा तू सिग्नल दाखव रे. कर्तव्य चुकवणारं राष्ट्र ज्याची ख्याती हजारो वर्षांच्या वैभवामध्ये जर असेल की ही माणसं दिलेला शब्द पाळणारी आहेत, आपलं काम करणारी आहेत. ऍक्सिडेंट 450 भारतीय जवान मेले. आता मी तुम्हाला सांगतो की कारगिलमध्ये भारतीय जवान किती मेले. ती संख्या 364. 1.5 महिना जी लढाई चालली त्या लढाईमध्ये मेले 364. एक दिवस ड्युटीवरनं लाईन्समन पळून गेला आणि तिघांनी चुकीचा सिग्नल दाखवला. अपघातामध्ये मेलेले भारतीय जवान आहेत 450. आपला जास्ती मोठा शत्रू पाकिस्तान नाहीये, चीन नाहीये. आज आम्ही आमचे जास्ती मोठे शत्रू होऊन बसलेलो आहोत आणि युद्धाच्या कहाण्या ऐकायच्या आणि पराक्रमाचे विचार करायचे. याचा अर्थ सगळ्यांनीच लष्करात गेलं पाहिजे असं नाही. आपण जगतो हा क्षण लढाईचा क्षण आहे. आम्ही चाणक्य मंडलमध्ये त्याचं एक सोपं उत्तर शोधलंय. सगळ्यांनी आर्मीत जायचंय काय? नाही जायचंय. पण सगळे करू शकतात असं काय आहे? तर आम्ही स्वतःला ओळखू शकतो. ते ओळखून कामाचं क्षेत्र निवडू शकतो. त्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत काम करणे हीच देशसेवा आहे. उत्तम प्रोफेशनल असणे हीच देशसेवा आहे. देश कोणीतरी 2-4 कोणीतरी नेते निघतात म्हणून मोठा होत नाही. करोडोच्या संख्येने सामान्य माणसं सामाजिक एकात्मतेसहित एकत्र काम करतात तेव्हा नव्या सुवर्णयुगाची स्वप्न पडतात. नव्या सुवर्णयुगाची स्वप्न आम्हीही पाहतो. या कथा ऐकायच्या असल्या तर त्या सगळ्या आपणही पाहूयात आणि म्हणून ती नव्या सुवर्णयुगाची स्वप्न आठवत या ओळीची एकत्र आपली प्रार्थना आता सुरू करूयात.